रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. शिवलिंगावर तुळशी का वाहत नाहीत? नंबर 1. हिंदू धर्मातील एका पौराणिक कथेनुसार तुळशीचा पुनर्जन्म वृंदा म्हणून झाला होता. ती जालंधर नावाच्या पराक्रमी असुराची पत्नी होती आणि ती आपल्या पतीवर अत्यंत श्रद्धा ठेवणारी होती. तिच्या सत्यनिष्ठेमुळे आणि भक्तीमुळे जालंधराच्या अत्याचारामुळे देवांनाही त्रास होऊ लागला. देवांच्या विनंतीवरून भगवान शिवाने युद्धात जालंधराचा वध केला. यामुळेच तुळशीच्या पतीचा वध शिवाने केला. म्हणूनच शिवलिंगाजवळ तुळस ठेवणे किंवा शिवपूजेत तुळशीचा नैवेद्य अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. जालंधराचा वध भगवान शिवांच्या हस्ते झाल्यामुळे काही धार्मिक परंपरांमध्ये वृंदेने शिवपूजा स्वीकारली नाही अशी श्रद्धा आहे. त्यामुळे शिवलिंगावर तुळशी अर्पण करण्याची प्रथा रूढ झाली नाही. नंबर 2. तुळशी ही भगवान विष्णूंना प्रिय. तर धार्मिक मान्यतेनुसार तुळशी ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांना सर्वाधिक प्रिय मानली जाते. म्हणून विष्णू पूजेत तुळशी अनिवार्य असते. दुसरीकडे भगवान शिवांना बेलपत्र, धतुरा, आकाची फुले, भस्म आणि गंगाजल प्रिय मानले जाते. त्यामुळे शिवपूजेत बेलपत्राला विशेष महत्त्व दिले जाते. नंबर 3. शिवलिंगावर तुळशी अर्पण करणे का टाळले जाते? तर धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळे पूजा साहित्य सांगितले आहे. शिवपूजेत तुळशीचा उल्लेख सामान्यतः आढळत नाही. त्यामुळे बहुतेक परंपरांमध्ये शिवलिंगावर तुळशी वाहने टाळले जाते. ओम नमः शिवाय.